नमस्कार मित्रांनो. तर आज दिनांक 28 मार्च 2026च्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर बघा, पहिली घडामोड, जगातील सर्वात प्रदूषित शहर हे भारतामधील लोणी जे उत्तर प्रदेशमध्ये आहे ते ठरले आहे. त्यानंतर 35वा सरस्वती सन्मान 2025 हा रामकुमार मुखोपाध्यायांना भेटला. ते बंगाली लेखक आहेत. त्यांना हारा पार्वती कथा या कादंबरीसाठी तो पुरस्कार भेटलेला आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव 2026 हा प्रथमच दिल्लीमध्ये होत आहे. तर त्या सोहळ्यामध्ये जीवनगौरव पुरस्कार 3 व्यक्तींना देण्यात आलेला आहे. धर्मेंद्र, शर्मिला टागोर आणि नंदामोरी बालकृष्ण यांना. त्यानंतर 27 मार्च रोजी जागतिक रंगभूमी दिन साजरा केला जातो. पुढे भारतातील पहिला कोल्ड डेझर्ट रिव्हर बँक रिस्टोरेशन प्रकल्प हा लेह जे लडाखमध्ये आहे तिथे चालू होणार आहे. त्यानंतर INI किंवा गर्भिणी हा जो उपक्रम आहे की जे बाळं वेळेआधी जन्माला येतात तर त्यामुळे जे काही कॉम्प्लिकेशन होतात तर ते कळण्यासाठी हा उपक्रम चालू करण्यात आलेला आहे. त्यानंतर जगातील सर्वोत्तम रुग्णालयामध्ये कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल मुंबई याचा समावेश झालेला आहे. आणि शेवटची घडामोड, INS तारागिरी ही नवीन युद्धनौका जी निलगिरी श्रेणीतील चौथी युद्धनौका आहे ती मुंबईच्या माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडने बनली. तर या सर्व चालू घडामोडी 28 मार्च 2026च्या होत्या. व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.